श्रोतेहो नमस्कार. सध्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धा सुरू आहे आणि त्यानिमित्ताने आज या विशेष वार्तापत्रामध्ये आपण बातचीत करणार आहोत. विवा फुटबॉल या मासिकाचे संपादक आणि स्वतःही युवा असताना फुटबॉल खेळलेले, राष्ट्रीय पातळीवरही फुटबॉल मध्ये चमकलेले आशिष पेंडसे यांच्याशी. आशिष, तुझं स्वागत आहे. नमस्कार. पहिला प्रश्न म्हणण्यापेक्षा मुद्द्याला हात घालतो आशिष, की विश्वचषक स्पर्धा सुरू झाली. छान त्याचं उद्घाटन झालं. शकीरा आणि तिचं गाणं आणि सगळंच म्हणजे तामझामात उद्घाटन झालं अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेचं. या वेळच्या या स्पर्धेचं नेमकी वैशिष्ट्य काय आहे याबद्दल आपण मला वाटतं आधी बोलूया. यावेळची स्पर्धा अनेक अर्थाने विक्रमी आहे. ती अशासाठी की सर्वाधिक 48 संघ यंदा या स्पर्धेसाठी पात्र ठरवण्यात आले होते. याच्या आधीपर्यंत 32 संघ खेळत होते, ते 48 पर्यंत वाढवण्यात आले. पहिल्यांदा ही स्पर्धा 3 देशांमध्ये आयोजित करण्यात आली, म्हणजे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांमध्ये. त्याच्यामुळे या स्पर्धेची व्याप्ती खूप मोठी होती. आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रोनाल्डो, मेसी आणि नेमार हे जागतिक सुपरस्टार, त्यांची ही शेवटची स्पर्धा आणि अमेरिकेत ही स्पर्धा असल्यामुळे त्याचं ब्रँडिंग, मार्केटिंग मोठा गाजावाजा होणं अगदी साहजिकच होतं. त्यानुसार द लास्ट डान्स म्हणून ही स्पर्धेचं ग्लोबल मार्केटिंग करण्यात आलं. म्हणजे या तिन्ही सुपरस्टारना या स्पर्धेच्या निमित्ताने आपण निरोप देऊया फुटबॉल विश्वातनं, असं एक मार्केटिंग करण्यात आलं. सो अशा एक सर्वव्यापी ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा फुटबॉलचा जागतिक आविष्कार म्हणून या स्पर्धेकडे बघितलं गेलं. आणि आता ही सगळी उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे आणि वन ऑफ दी मोस्ट सक्सेसफुल वर्ल्ड कप म्हणून ही स्पर्धा आता नक्कीच झाली असं आपण म्हणू शकतो. या स्पर्धेच्या वैशिष्ट्यांबद्दल तू आता सांगितलंस. 48 संघ आहेत. एक फेरी त्यामुळे अख्खी वाढली. राऊंड ऑफ 32 या नावाने ती फेरी वाढली आणि नंतर राऊंड ऑफ 16 आणि आता आपण सेमीफायनल आहे, म्हणजे आपण ब्रॉडकास्ट करताना त्या सेमीफायनल झालेल्या असणार आहेत. खूप मोठी स्पर्धा होती. पण आशिष, मला म्हणजे या निमित्ताने असंही एक वैशिष्ट्य जाणवतं आहे की 48 देश जरी असले तरी प्रत्येक सामना बऱ्यापैकी उत्कंठ होता. त्याचं नेमकं कारण काय असावं? कारण आधीच्या काही, म्हणजे त्याचं एक थोडी पार्श्वभूमी म्हणून फक्त की आधीचे काही वर्ल्ड कप जर पाहिले आपण तर त्याच्यामध्ये 1-0, 2-1 अशा लढती पाहायला मिळाल्या, विशेषतः बाद फेरीतल्या, ज्याला आपण नॉकआउट राऊंड म्हणतो. ह्या वेळेला मात्र म्हणजे पेनल्टी शूटआउट्स मध्ये फार सामने गेले असं झालेलं नाही आणि प्रत्यक्ष वेळेमध्येच सामने संपताना दिसते. एकूण काय तुझं विश्लेषण? म्हणजे ही स्पर्धा अमेरिकेत होती म्हणून उदाहरण आवर्जून सांगतो की अमेरिकन लोक क्रिकेटला कायम नावं ठेवतात की 5 दिवस खेळता आणि त्याचा रिझल्ट नाही लागत, इट्स क्रेझी असं ते म्हणतात. तसंच फुटबॉललाही अनेक लोक म्हणतात की तुम्ही 90 मिनिटं 1.5 तास खेळता आणि एकच गोल मारता, याला काय अर्थ आहे? सो त्यामुळे पण यंदाच्या स्पर्धेतली चुरस होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे यावेळचा जो ट्रिनोंडा हा जो चेंडू आहे तो एक वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे. तो वेगाने तो प्रवास करतो चेंडू. त्याला 4च पॅनल आहे, तरी बी 32 पॅनल असायची. त्याच्यामुळे त्याचा हवेतनं आणि जमिनीवरनं त्या चेंडूचा प्रवास वेगाने होतो. त्याच्यामुळे गेम हा फास्ट झालाय. दुसरी गोष्ट म्हणजे कोविड नंतर फुटबॉलमध्ये 5 सबस्टिट्यूट्स म्हणजे बदली खेळाडू परवानगी आहे. त्यामुळे 10तले 5 म्हणजे जवळपास निम्मा संघ दुसऱ्या उत्तरार्धामध्ये बदलला जातो. त्याच्यामुळे नवीन दमाचे खेळाडू येतात, ते नव्याने त्यांचे पूर्णपणे जोश आणि उत्साह ते लावून खेळतात. त्यामुळे खेळ हा शेवटपर्यंत खूप जोरदार आणि वेगवान होतो की जो पूर्वी एक 70व्या मिनिटानंतर खूप वॉकिंग फुटबॉल ज्याला आम्ही म्हणायचो तसा व्हायचा. त्यामुळे या खेळाची गती वाढलेली आहे, चुरस वाढलेली आहे आणि नव्या दमाचे खेळाडू आल्यामुळे शेवटपर्यंत तू म्हणाला तसं अखेरच्या क्षणापर्यंत गोल होण्याची शक्यता ही वाढलेली होती आणि ती दिसली पण की खरंच अखेरच्या क्षणी म्हणजे जवळपास 40% गोल हे 75व्या मिनिटानंतर झाले आणि 50हून अधिक गोल हे अतिरिक्त वेळात म्हणजे 90 मिनिटाचा खेळ संपल्यानंतर झाले. सो खेळातले हे जे बदल आहेत हे त्यामुळे घडलं. फक्त फुटबॉल असं नाही, सगळ्याच खेळांमध्ये आपण बघतो की तो एक खेळ रंजक बनवण्यासाठी, वेगवान बनवण्यासाठी, ब्रॉडकास्टर्स म्हणजे प्रक्षेपणासाठी तो एक आकर्षक बनवण्यासाठी या खेळामध्ये वेगवेगळे बदल करण्यात येतात. तसंच फुटबॉलमध्ये जसं की आता बॅडमिंटनमध्ये आता 21 ऐवजी 15ची गेम होतीये, किंवा खो खो असेल, कबड्डी असेल. क्रिकेटमध्ये आपण बघतो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांनी आणला, तर त्यामुळे खेळात एक वैविध्य आलं. तसंच फुटबॉलमध्ये खेळाला प्रवाही करण्यासाठी हे सारे बदल करण्यात आले आणि त्याचा एक सकारात्मक परिणाम या वर्ल्ड कप मध्ये दिसला.
ग्रेट. कारण हे विश्लेषण मला फार महत्वाचं वाटलं आशिष. त्याच्यामध्ये तू चेंडूचाही उल्लेख केलास. त्या चेंडूमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला गेलेला आहे. तर एका बाजूला असं म्हटलं जातं की खूप तंत्रज्ञानाचा अतिरेक खेळाची रंजकता कमी करतो. पण मला असं वाटतं की ह्या विश्लेषणावरनं सामने बघायला अधिक मजा येईल. कारण अशा पद्धतीनं त्याच्याकडे पाहणं हे पाहणाऱ्यालाही उत्कंठा निर्माण करणारं नक्कीच आहे. या सगळ्या वर्ल्ड कप मध्ये पूर्वीपासून आपण बघतो की काही विशिष्ट संघ कायम पुढे जाताना दिसतो. म्हणजे आता अर्जेंटिना आहे, ब्राझील आहे, युरोपातले बरेचसे संघ आहेत, म्हणजे जर्मनी असेल, फ्रान्स असेल वगैरे वगैरे. पण या वेळेला 48 देश असल्यामुळे एकतर बऱ्याच देशांना संधी मिळाली आणि त्यामध्ये छोटे छोटे काही देश सहभागी दिसले. त्याच्यामध्ये अगदी नावही माहित नाहीत किंवा नकाशावर येणार नाहीत असे केप वर्डे, कुरासाओ असे काही देशही त्याच्यामध्ये होते, ज्यांची लोकसंख्याच काही 5-1 लाखात, म्हणजे पुण्याची एवढी पण नाही, कोथरूड एवढी असं म्हणता येईल. तर त्या देशांनी पण चांगली कामगिरी केलेली दिसते. तर ह्याच्याकडे साधारण कसं बघायचं? मुळात वर्ल्ड कप मध्ये सहभागी होणाऱ्या देशांची संख्या जागतिक फुटबॉल महासंघाने यासाठी वाढवली की जगातल्या जवळपास 215 देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. एवढे देश हे वर्ल्ड कपच्या पात्रता फेऱ्यांमध्ये खेळतात. दर 4 वर्षांनी वर्ल्ड कप होतो आणि त्याच्या आधी 2 वर्ष या पात्रता फेऱ्या सुरू होतात. जवळपास 1200 सामने या पात्रता फेऱ्यांचे होतात. पण अंतिम वर्ल्ड कप मध्ये खेळण्याचा अनुभव अधिकाधिक संघांना कसा देता येईल म्हणून ही संख्या 48 वरती नेली. त्याचाच हा फायदा झाला की हे छोटे छोटे देश, मग ते उत्तर अमेरिका खंडातनं असतील, आफ्रिका खंडातनं असतील, आशिया खंडातनं असतील, अशा सर्व खंडीय पात्रता फेऱ्यांमधनं पात्र झाले आणि ह्या सगळ्या देशांना त्यांची चमक जागतिक स्तरावरती दाखवायची संधी मिळाली. तिथं फुटबॉल होता का? नक्कीच होता. तिथं फुटबॉल लोकप्रिय आहे का? नक्कीच आहे. पण त्याचा एक जागतिक आविष्कार या वर्ल्ड कपच्या निमित्ताने घडला आणि हेच हे वर्ल्ड कप एक्सपांड करण्यामागचा हेतू होता. त्यावर थोडी टीकाही झाली की हे तुम्ही कुठले तरी देश आणताय आणि त्याच्यामुळे मग वर्ल्ड कपचा एक त्याची जो आत्मा आहे तो निघून जाईल का? फुटबॉलचा स्तर खालावेल का? पण त्या टीकाकारांनी या देशांनी चोख उत्तर दिलं. आपण पाहिले की केप वर्दे या सारख्या संघांनी स्पेन, अर्जेंटिनाला झुंजवलं. कुरासाओनी अशीच नेत्रदीपक कामगिरी केली. बोस्निया हर्जेगोविना यांनी पात्र ठरताना इटली सारख्या 4 वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या संघाला त्यांनी गारद केलं. सो अशा पद्धतीचं एका प्रकारे फुटबॉलचं लोकशाहीकरण झालं का काय असं एक म्हणता येऊ शकेल आणि त्याचा हा जागतिक आविष्कार सगळ्यांनी त्याचं स्वागतच करायला पाहिजे. क्या बात आहे. फुटबॉलचं लोकशाहीकरण होणं ही फार मला असं वाटतं की सामाजिक दृष्टीने एक महत्वाची घटना आहे, कॉमेंट आहे असं मी नक्कीच मला म्हणावं असं वाटेल. ह्याला जोडून आणखी एक मुद्दा मला तुला विचारायचा तो असा की या सगळ्याला जसं मगाशीही आपण लोकशाहीकरणाचा उल्लेख केला, सामाजिक अंग असतंच, प्रत्येक खेळाला असतं आणि फुटबॉल हा इतक्या 215 देशांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे तर त्याला हे असणारच. एकीकडे जगात 2-3 ठिकाणी युद्ध चालू आहेत आणि दुसरीकडे हे 48 संघ एकमेकांशी अक्षरशः ज्याला प्राणपणाने मैदानात खेळतात असं दिसतं. पण खेळानंतर एकमेकांना छान हस्तांदोलन करताना, एकमेकांना अगदी गाळाभेटी करताना, एकमेकांशी काही चर्चा करतानाही दिसतात. तर हा खेळ एकूणच मनही जोडतो. तर त्यातली काही वैशिष्ट्य तुला काय जाणवतात? हे सगळे एकतर वेगवेगळ्या वर्णाचे, वंशाचे खेळ वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचा देश असल्यासारखे खेळतात किंवा मोरोक्को सारखा संघ ज्यातले काही जण स्थायिक झालेत युरोपमध्ये पण खेळताना मोरोक्को खेळतात. अशी काही वैशिष्ट्य काय सांगता येतील आणि ह्याचा एकूणच या जागतिक जो सगळा केऑस सगळा सुरू आहे त्याच्यामध्ये एक छान उगवलेलं एक सुंदर फूल आहे असं काही वाटतं का? इनफॅक्ट या वर्ल्ड कपचं ब्रीदच आहे टुगेदर विथ फुटबॉल. सो म्हणजे आपण तू म्हणला तसं योग्य प्रकारे की एक जागतिक वैश्विक एक ग्लोबलायझेशन आपण म्हणतो, एक जागतिक खेळ म्हणतो, तर हे सगळेजण आपण एक फुटबॉलच्या या धाग्यानी, प्रेमाच्या धाग्यानी, या फुटबॉलच्या भावानी आपण एक बांधले जाऊ अशाच पद्धतीचं ब्रीद हे या वर्ल्ड कपचं आहे. प्रत्येक वर्ल्ड कपला एक असं एक कुठलं तरी ब्रीद असं, जसं आपण इट्स टाइम फॉर आफ्रिका म्हणलं किंवा जर्मनीमध्ये जो 2006 साली झाला होता त्याचं लेट्स मेक फ्रेंड्स असं होतं. म्हणजे आपण म्हणतो की पश्चिमेकडले देश प्रगत आहेत, ते काय संदेश देत आहेत, पण जर्मनीला त्या
त्यांचा जो काही दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास जो आहे तो विसरून जगाशी मैत्री करण्यासाठी त्यांनी फुटबॉल वर्ल्ड कपचा वापर केला. तसंच अमेरिका, कॅनडा, मेक्सिकोच्या वर्ल्ड कप मधनं संपूर्ण जग आपण एकत्र येऊया फुटबॉलच्या माध्यमातून, हाच संदेश याचा गाभा आहे आणि तो देण्यात आला. आणि मैदानावरती सुद्धा दिसलं, तू म्हणलं तसं प्राणपणाने आपल्या देशासाठी प्रत्येक जण खेळतो. मग तो मेसी असेल, नेमार असेल, रोनाल्डो असेल, अब्जावधीची त्यांची संपत्ती असते, इतका त्यांना म्हणजे सर्व सुख त्यांच्या पायाशी असतात, पण त्यांच्या देशाकडनं खेळताना ते इतके प्राणपणाने तिथं खेळतात. तो आपण जसं आपला तिरंगा ऑलिम्पिक असेल राष्ट्रकुलमध्ये फडकताना बघितल्यानंतर आपल्याला एक रोमांच येतात, ऊर अभिमानाने भरून येतं, तसंच या सगळ्या खेळाडूंचं होतं. आणि म्हणून आपण बघितलं की जिंकल्यानंतर सुद्धा मेसी भावनावश झाला आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रू आले, हरल्यानंतर सुद्धा रोनाल्डोला अश्रू आले की हे सगळे कष्ट, हे सगळे ज्याच्या आठवणी, स्मृती या सगळ्या दाटून येतात. केप वर्देचा गोलकीपर वोझिना तोही पराभूत झाल्यानंतर प्रेक्षकांच्या कुशीत जाऊन त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या. सो हा सगळा जो एक भावनेचा जो काही एक खेळ आहे, भावनेचं विश्व आहे, हे सुद्धा फुटबॉलच्या मैदानातनं आपल्याला उमटताना दिसतं की इतकं भावनोत्कट आविष्कार मैदानात नव्हतं. किंवा आपण मॅच नंतर बघितले की छोटी छोटी मुलं अशी एक हिरमुसलेली दिसतात, कधी पराभवानंतर कधी ती विजयात आनंदेल दिसतात. हाच संस्कार पुढच्या पिढीपर्यंत जातो आणि खेळाच्या माध्यमातून, या भावनेच्या माध्यमातून संपूर्ण जग एकवटलेलं असतं आणि आपण सर्व देहभान विसरून वर्ल्ड कप असेल, फुटबॉलचा ऑलिम्पिक असेल, त्या दरम्यान आपण या सगळ्या खेळांना फॉलो करतो. जुने हिरोंना आपण निरोप देतो, नवीन हिरो आपण घडवत असतो. अगदी शेवटाला येण्यापूर्वी तू आता उल्लेख करताना असं सगळं तुझं म्हणणं मांडताना आपलाही ऊर कसा अभिमानाने भरून येतो जेव्हा आपण एखादी स्पर्धा जिंकतो असं म्हटलं. आपण फुटबॉल कुठेच नाही असं दिसतं. म्हणजे 2-3 नावं माहिती असतात. आता सुनील छेत्री आहे, सुनील छेत्री आहे, चर्चा असते, पण बाकी भारतीय संघ दिसत नाही. असं का आहे? मुळात त्याच्यात एकाच मिनिटात थोडं स्पष्टीकरण देतो की हे सर्व छोट्या देशांचं आपण म्हणलं तर वर्ल्ड कपला पात्र ठरतात. ह्या खंडीय पात्रता स्पर्धा असतात. म्हणजे ओशिनिया गटात न्यूझीलंड किंवा बाकी सगळे जे देश आहेत ते त्या गटात असतात. आणि मी सगळ्यांना दावा हा करतो, भारत हा जर कुठला तरी उत्तर अमेरिका किंवा ओशिनिया गटात जर असता तर आपण एक 10 वर्षापूर्वीच पात्र ठरलो असतो. आपल्यात गुणवत्ता आहे, पण आपण पडतो आशिया गटात. आशिया खंड हा इटसेल्फ इज महाखंड आहे. सो तिथं कोरिया, जपान, चायना असेल, सौदी अरेबिया असेल, कुवेत असेल, कतार असेल, या सगळ्यांशी आपल्याला स्पर्धा करायला लागते. येस, गुणवत्तेच्या बाबतीत आपण थोडे मागे आहोत, ती सुधारण्याची संधी आहे तर आहे. त्याला दीर्घकालीन, मध्यमकालीन आणि लघु केंद्रित असे काही उपक्रम करायला लागतील, ते करतो आहोत. पण त्याच्याच जोडीला कुठेतरी आपल्या मर्यादा सुद्धा याला आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत जरी वर्ल्ड कप मध्ये नसला तरी या वर्ल्ड कपची लोकप्रियता आणि फुटबॉललाच एकूण फॉलो करणारी प्रचंड मोठी संख्या भारतामध्ये आहे. अगदी शालेय मुलामुलींपासून कॉलेजचे युवक युवती फुटबॉलला फॉलो करतात. रोनाल्डो, मेसी मध्ये गोट, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम असं कोण, यावरती हा प्रश्न दिला तर तासनतास त्यांची भांडणं चालू असतात. बार्सिलोना का रिअल मॅड्रिड ही एल क्लासिको चर्चा चालू असते. त्यामुळे फुटबॉलची प्रचंड क्रेज आहे आणि ती माझ्या दृष्टीने महत्वाची आहे. भारत खेळला तर दुधात साखर सोडावून पिवळं, पण तरी सुद्धा फुटबॉल फॉलो होतो. या सगळ्यांची जी ऊर्जा आहे ती कुठल्या तरी एका सकारात्मक वळणाकडे जाते. कुठल्या तरी एका गोष्टीबाबत ध्यास वेडे होऊन ते फॉलो करतात. अतिशय बारीक सारीक माहिती या सगळ्या नवीन पिढीतल्या मुलांना फुटबॉल बद्दल असते आणि ते स्वतः खेळतात आणि स्वतः तो फॉलो करतात एखादी गोष्ट रस घेऊन. ही माझ्या दृष्टीने क्रीडा संस्कृती निर्माण होण्यासाठी खूप आवश्यक आहे. मैदानावरचे प्रयत्न आहेतच, ज्याला आपण ग्रासरूट्स म्हणतो, लहान मुलांना हेरून त्यांना प्रशिक्षण देणं, त्याच्याच जोडीला मैदानाबाहेरची ही क्रीडा संस्कृती रुजणं ही अतिशय गरजेचं आहे. म्हणजे अगदी आपण खेलो इंडिया घेऊ, फिट इंडिया घेऊ, या सगळ्या मुवमेंटच्या माध्यमातून प्रत्येक जण काही ऑलिम्पिक नाही खेळणार, पण त्या खेळाविषयीची आत्मीयता, त्याच्याबाबतचा ज्ञान आणि मुख्य म्हणजे त्याविषयीची आवड जर निर्माण झाली तर नक्कीच या क्रीडा संस्कृतीच्या माध्यमातून आपण एक खूप काही साध्य करू शकू आणि पुढच्या पिढीला एक वेगवेगळ्या माध्यमातून त्याचे आविष्कार आपल्याला पाहता येऊ शकतील. नक्कीच. आणि अगदी संपताना आपण ज्या दिवशी हा आपला चर्चेचा कार्यक्रम प्रसारित होतोय त्याच्यानंतर फक्त फायनलची मॅच असणार आहे. ही फायनल पाहताना एक चाहता म्हणून तुझ्या मनातही काही भावना असतील, माझ्या मनातही ऑफकोर्स असणार आहे. ही मॅच पाहताना आपण कशा पद्धतीनं त्याच्याकडे पाहावं, कोणीही जिंकलं, पण शेवटी
शेवटी काय जिंकावं असं तुला वाटतं? अगदी एखाद्या वाक्यात उत्तर देऊन मला असं वाटतं या चर्चेचा आपण समारोप करू. आपल्या सगळ्यांचे फेवरेट्स असतातच. सो कोणाला स्पेन आवडतो, कोणाला फ्रान्स आवडतो, कोणाला मेसीचा अर्जेंटिना आवडतो, कोणाला इंग्लंड आवडतो. हे सगळे फेवरेट्स असतातच, असणारच. परंतु सरते शेवटी आपण जे म्हणतो की खेळ जिंकावा किंवा खेळाचा आनंद घेण्याची ही जी वृत्ती आहे ती आपल्यामध्ये कायम राहावी आणि ती वाढत जावी, हीच या फुटबॉल मधनं आपल्याला मिळालेली एक देणगी असेल. क्या बात आहे. याच नोटवर मला असं वाटतं आपण थांबूया. आज आकाशवाणीच्या स्टुडिओत तू आलास. आकाशवाणीने आपल्या दोघांना हा संवाद करायची एक संधी दिली, त्यासाठी आकाशवाणीचेही आपण आभार मानूया आणि सगळ्यांना सांगूया छान मॅच फायनल पहा, आनंद घ्या आणि फुटबॉल जिंकेल त्याचा जल्लोष करा. धन्यवाद.